सांगली जिल्हा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने गांजा तस्करी विरोधात मोठी कारवाई करत मिरज पंढरपूर रस्त्यावर तानंग फाटा येथे एका कंटेनरमधून तब्बल 300 किलो गांजा जप्त केला। या कारवाईत एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार गांजाचा हा मोठा साठा ओडिसातून पुण्याच्या दिशेने नेला जात होता। एलसीबीच्या पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचून ही कारवाई केली। ताब्यात घेतलेल्या संशयिताची कसून चौकशी सुरू असून या तस्करीच्या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे। या प्रकरणी मंगेश प्रकाश मोरे वय 46 राहणार बोरजाईवाडी साताऱ्याला अटक करण्यात आली आहे। आज रोजी सांगली जिल्ह्यामध्ये एक चांगली ड्रग्सची कारवाई झालेली आहे। यांच्यामध्ये एलसीबी तर्फे एक गांजाचे कन्साइनमेंट ज्यांच्यामध्ये 300 kg गांजा आहे हे जप्त करण्यात आलेलं आहे। यांच्यामध्ये मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या प्रकरणामध्ये एक आरोपी ताब्यात घेण्यात आलेला आहे। बाकी इतर जे आरोपी यांच्यामध्ये आहे त्यांच्याबद्दलचे विचारपूस आणि शोध चालू आहे। हे माल उडीसावरून आलेला आहे आणि हे पुण्याकडे चाललं होता अशी प्रारंभिक जे आहे चौकसीमध्ये माहिती मिळालेली आहे। अजून यांचे तपास चालू आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.